नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी धडा 3 बेटा मी ऐकतो आहे वपू काळे याचा स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा. पहिला आहे, लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण पर्याय आहेत, तो नुकताच शिकायला आला होता, त्याला वाक्य वाजवता येत नव्हते, नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती, आणि नंबर 4 आहे, तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता. उत्तर आहे क, नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती म्हणून लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता. पुढील प्रश्न आहे, लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला कारण पर्याय क्रमांक 12 वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता. आ, ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहून शिरीष एवढे सुंदर वाजवत होता. क, शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हावून निघाला. आणि नंबर ड आहे, मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता. तर बरोबर उत्तर आहे ड, मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता म्हणून लेखकाला आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का त्या दिवशी बसला होता. प्रश्न दुसरा आहे, आकृतीबंध पूर्ण करा. शिरीषची स्वभाव वैशिष्ट्ये सांगायची आहेत. उत्तर आहे, शिरीष हा हुशार होता, आत्मविश्वासू, आगाऊ आणि धीट असा मुलगा होता. प्रश्न तिसरा आहे, जोड्या जुळवा. पुढील 2 चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा व पाठातील असे शब्द शोधा. शब्द आहेत धीट, हजर, सुंदर, स्तुती, भित्रा, गैरहजर, आणि निंदा. उत्तर आहे धीट, भित्रा, हजर, गैरहजर, सुंदर, कुरूप, स्तुती, निंदा. प्रश्न चौथा आहे, खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा. परिणाम आणि घटना. पहिला आहे, वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. कोणत्या घटनेमुळे? तर घटना होती, लेखकाने सुमारे 20-1 मिनिटे पिल्लू रागातील एक खत वाजवून दाखवली म्हणून वडिलांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान होते. आणि परिणाम दुसरा आहे, शिरीषला वारंवार खेद वाटायचा. घटना कोणती होती? नानांना काहीच ऐकू येत नव्हते म्हणून शिरीषला वारंवार खेद वाटायचा. पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यात अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा. पहिलं आहे, वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. आता लक्षपूर्वक ऐकले पाहिजे या ठिकाणी दुसरा वाक्प्रचार काय होईल? वर्गातील विद्यार्थ्यांनी जीवाचे कान करून शिक्षकांचे शिकवणे ऐकले पाहिजे. नंबर 2 आहे, आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी. यामध्ये आपण म्हणू शकतो, आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी. पुढील वाक्प्रचार आहे, उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले. उत्तर होईल, उत्तम वादनाने लेखकाचा शिरीषबाबतचा चांगला ग्रह झाला. पुढील प्रश्न आहे, खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. शब्द आहेत कोलाहल, तऱ्हेवाईक, मुसाफिर, उद्युक्त, प्रवासी, विचित्र, प्रेरित, गोंधळ. उत्तर होईल कोलाहल, गोंधळ, तऱ्हेवाईक, विचित्र, मुसाफिर, प्रवासी. प्रश्न 7 आहे, स्वमत. शिरीषमधील तुम्हाला समजलेली गुणवैशिष्ट्ये शोधा व स्पष्ट करा. शिरीषमध्ये कोणकोणती गुणवैशिष्ट्ये होती ते आपण पुढीलप्रमाणे पाहूया. उत्तर, वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा शिरीष हा 10-12 वर्षांचा मुलगा होता. वयाच्या मानाने परिस्थितीमुळे शिरीषला लवकरच शहाणपण आले होते. शिरीषच्या वडिलांचे संगीत कलेवर जीवापाड प्रेम होते. ते उत्कृष्ट गवई होते, परंतु एका अपघातामुळे ते पूर्ण बहिरे झाले. त्यांची संगीत सेवा अंतरली याचे त्यांना दुःख झाले. त्यामुळे वडिलांना सुख मिळावे याकरता शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला. शिरीषची आकलनशक्ती इतकी दांडगी होती की त्याने पहिल्या 3 महिन्यातच आपली प्रगती व कौशल्य दाखवून दिले. तो शिकवणीला न चुकता वेळेवर जात असे. यावरून त्याचा नियमितपणा व वक्तशीरपणा दिसून येतो.
त्याला आपल्या वडिलांविषयी आदर व प्रेम होते, हेही यावरून दिसून येते. वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यासोबत राहून त्याने त्यांची सेवा केली, संगीत कलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतर ताबडतोब शिकवणीचे पैसे पाठवून दिले. या प्रसंगावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो. वडील गेल्यावर तो फार दुःखी झाला. मन घट्ट करून तो परिस्थितीला सामोरा गेला. लोकनिंदेकडे लक्ष न देता नानांना स्मरून अखंडपणे संगीताचा ध्यास घेतला. अहोरात्र सराव केला. यातून त्याची मेहनत व ध्येयपूर्तीची धडपड दिसून येते. कार्यक्रमाच्या दिवशी नवखा असूनही उत्तम वादन करून श्रोत्यांना व संगीत शिक्षकांना प्रभावित केले. यातून त्याचा आत्मविश्वास व धीटपणा दिसून येतो. अशा प्रकारे या पाठातून शिरीषचा ध्येयवेडेपणा, प्रामाणिकपणा, सातत्य, कष्ट, ध्यास व वडिलांच्या सौख्यासाठी केलेली धडपड ही गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसून येतात. पुढील प्रश्न आहे, शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते ते तुमच्या शब्दात लिहा. तर पाहूया. शिरीष हा 10-12 वर्षांचा मुलगा. त्याचे वडील एकेकाळी उत्कृष्ट गवई होते, पण एका जबर अपघातामुळे त्यांचे निधन झाले. शिरीषने संगीत शिकून त्यात प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. वडिलांच्या सौख्यासाठी शिरीषने अखंडपणे संगीत कलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतरही लोकनिंदेची पर्वा न करता त्या कठीण परिस्थितीतही त्याने आपले ध्येय गाठले. शिरीषच्या या खंबीर भूमिकेतून आपल्याला असा संदेश मिळतो की आपणही आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी न डगमगता धैर्याने परिस्थितीशी सामना केला पाहिजे. कष्टाने सातत्याने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला पाहिजे. ध्येयपूर्तीसाठी धडपड केली पाहिजे. हा प्रश्न 8वा. अभिव्यक्ती. त्यातील नंबर अ. पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेली गोष्ट सांगून ती सकारण स्पष्ट करा. उत्तर. पाठातील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे प्रस्तुत पाठाच्या शेवटी शिरीषने मांडलेली संवेदनशील, हळवी व प्रेरक भूमिका. आपल्या वडिलांच्या आनंदासाठी वादन शिकणारा शिरीष कमी वेळातच वादनात प्रगती व कौशल्य दाखवू लागला. पण कायमच्या बहिरेपणामुळे संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील मात्र त्याचे वादन ऐकू शकत नव्हते. तरीही तो आपल्यासोबत वडिलांना वादनाच्या शिकवणी वर्गाला घेऊन जायचा. नानांनी म्हणजे शिरीषचे वडील जेव्हा या जगाचा कायमचा निरोप घेतला तेव्हा शिरीषने संगीत बंद करण्याचे ठरवले. परंतु जरी नाना त्यावेळी माझे वादन ऐकू शकले नाहीत तरी आता ते माझ्या शेजारी बसून ऐकत आहेत. या विचारामुळेच शिरीष त्या शोकाकुल परिस्थितीतही सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त झाला. शिरीष 24 तास व्हायोलिन वादनाचा ध्यासपूर्वक सराव करत होता. सराव करतानाही तबल्यावर, तंबोऱ्यावर साथीला नानाच बसलेले आहेत असा त्याला भास होई. त्याच्या या जबर ध्यासाने झपाटून केलेल्या मेहनतीचा परिपाक म्हणून विद्यालयाच्या कार्यक्रमात त्याने अप्रतिम व्हायोलिन वादन केले व सर्वांची वाहवा मिळवली. त्याची जिद्द, चिकाटी व मेहनत फळाला आली. बेटा वाजव, मी ऐकतो आहे या नानांच्या आश्वासक शब्दामुळेच त्या कार्यक्रमात तो देहभान हरपून व्हायोलिन वादन करू शकला. या प्रसंगातून शिरीषची संवेदनशीलता, कष्टाळू वृत्ती, ध्यासपूर्तीसाठीची जिद्द व सकारात्मक भूमिका मला फार आवडली. प्रस्तुत कथेचे संवाद रूपाने लेखन करा. प्रस्तुत कथेचे संवाद रूपाने लेखन पुढीलप्रमाणे करता येईल.